राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। हिवाळ्यात तापमान कमी होते आणि त्यामुळे आपला रक्तदाब वाढतो। प्रौढांसाठी सामान्य रक्तदाबाची पातळी ही 120/80 mmHg पेक्षा कमी असते। पहिला आकडा हा सिस्टोलिक दाब म्हणजे हृदयाचे ठोके सुरू असताना धमन्यांमध्ये तयार होणारा दाब असतो, तर दुसरा आकडा हा डायस्टोलिक दाब म्हणजे जेव्हा तुमचे हृदय 2 ठोक्यांमध्ये थांबते तेव्हा धमन्यांमध्ये तयार होणारा दाब असतो। भारतीयांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या दिसून येतात, जसे की लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा एखादा अनुवंशिक आजार किंवा समस्या ज्यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो। त्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। हिवाळ्यात रक्तदाब का वाढतो आणि त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर दिसून येतो का, याविषयी बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर शेट्टी यांनी सविस्तर माहिती दिली आहे। हिवाळ्यात शरीरातील उष्णता आवश्यक तितक्या प्रमाणात टिकवताना रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे रक्त वाहताना अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो। लोक हिवाळ्यात खूप जास्त जेवण आणि कमी व्यायाम करतात आणि त्यामुळे हिवाळ्यात थोडे वजन वाढते। या कारणानेही रक्तदाब वाढू शकतो। कमी सूर्यप्रकाशामुळे शरीरात ड जीवनसत्वाची कमतरता जाणवते, त्यामुळे सुद्धा उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो। तसेच वातावरण थंड असल्यामुळे कमी घाम येतो, शरीरात पाणी जास्त साठते आणि रक्ताचं प्रमाण आणखीन वाढतं। या कारणाने सुद्धा रक्तदाब वाढतो। जर तुमचा रक्तदाब 120/80 mmHg पेक्षा थोडा जास्त असेल, तुम्हाला मधुमेहासारखा आजार असेल, तर हृदयविकाराचा धोका दुपटीने वाढू शकतो। लठ्ठपणा किंवा खराब कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या असतील तर हा धोका 8 पटीने वाढतो। रक्तदाब वाढल्याने हृदयाला रक्त पोहोचवणे अधिक कठीण होतं आणि त्यामुळे डाव्या बाजूचं व्हेंट्रिकल किंवा खालील चेंबर घट्ट मोठं होतं। त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या खराब होऊन रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता असते। परिणामतः प्लेक तयार होऊ शकतात। या प्लेकमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयातील रक्तप्रवाहात अडचणी निर्माण होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो। मधुमेहासारख्या इतर समस्यांवर योग्य उपचार करा। झोपेची गुणवत्ता आणि इतर जीवनशैलीशी संबंधित बाबी म्हणजे आहार आणि नियमित व्यायाम यावर लक्ष केंद्रित करा। जर तुमचा रक्तदाब वाढला असेल तर नियमित तपासणी करा। आठवडाभर दर दिवशी सकाळी सायंकाळी असा 2 वेळा रक्तदाबाची तपासणी करा। तुमच्या रक्तदाबाची पातळी नियंत्रित असेल तर आठवड्यातून एकदा तो तपासा। जर अचानक रक्तदाबाची पातळी वाढली तर तज्ञांचा सल्ला घ्या। काही वेळा हिवाळ्यात तुम्हाला रक्तदाबाच्या गोळ्यांचा डोस वाढवावा लागू शकतो। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।